हॅलो नमस्ते, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये मी फुल दाखवलं होतं तुम्हाला, निळ्या कलर आणि पांढऱ्या कलरमध्ये खूप सुंदर असं फुल आहे। तर त्याचा मी पूर्णपणे व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर पांढरा कलर आणि निळा कलर हा दोन कलर घेतलेत मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणता पण कलर वापरू शकता। माझी नेहमी 12 नंबरची सुई आहे आणि दोरा कट करण्यासाठी आपल्याला कात्री लागणार आहे। तर चला तर आपण विणायला सुरुवात करूया। साखळी घेऊया आपण, अशी सुरुवातीला गाठ मारून घ्यायचं। 1 2 3 4 5 5 साखळी तयार करायचं आणि 1 नंबरची जी साखळी आहे तिथे सुई घालून हा रिंग पूर्णपणे तयार करून घ्यायचं। आता 1 2 3 3 साखळी घ्यायचं। रिंग तयार झाल्यावर त्या रिंग मध्येच आपल्याला खांब तयार करून घ्यायच्यात। डबल क्रोशे असे सुईला आडा घेऊन ह्या रिंग मध्ये सुई घालून हा बोटाचा दोरा ओढून घ्यायचं। सुईवर दोन तुम्हाला 3 पदर दिसतात, 1 2 3 हा दोरा वडायचं, हे 2 पदर सोडून द्यायचं, परत हा दोरा वडायचा, हे 2 पदर सोडून द्यायचं। असं आपले खांब तयार होतात। परत ह्या रिंग मध्ये सुई घालून हा दोरा ओढून घ्यायचं आणि सुईवरचे हे 2 पदर सोडून द्यायचं दोरा ओढून, परत हा दोरा ओढून हे 2 पदर सोडून द्यायचे। तर असे खांब तयार होतात। तर ह्या रिंग मध्ये आपल्याला 12 खांब तयार करून घ्यायच्यात। खूप सुंदर फूल आहे आणि हे फूल आपण बेबी फ्रॉक साठी पण लावू शकतो। आणि आपल्याला ताटावरची रुमाल जेव्हा बनवतो त्यावेळेस पण ते फूल मधोमध आपल्याला लावता येतं। आणि त्या फुलाच्या शेजारची पण डिझाइन तुम्हाला दाखवणार आहे। खूप सुंदर अशी डिझाइन आहे। आपण रांगोळी म्हणून ठेवू शकतो किंवा टेबलवर पण शो साठी ठेवू शकतो। खूप सुंदर असं त्याची डिझाइन आहे साइडची फुलाच्या, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पूर्ण आपले 12 खांब तयार आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणून 12 खांब तयार आहेत। तर हे 1 नंबरला आपण जो सुरुवातीला 3 साखळ्या तयार करून घेतले, 3 साखळ्यांची वरची जी 1 नंबरची साखळी आहे तिथे आपल्याला ही लाईन पूर्णपणे बंद करून घ्यायचं आणि तिथे हा दोरा पांढरा कलरचा कट करून निळा कलरचा दोरा लावून घ्यायचा। हे अशी आपली पूर्णपणे रिंग तयार आहे। तर इथे निळा कलरचा दोरा लावून घेऊया आपण। तर निळ्या कलरच्या दोऱ्याच्या अगोदर आपल्याला साखळी तयार करून घ्यायचं आहे। अशी गाठ मारून घ्यायचं सुरुवातीला। एक 2 3 4 5 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि सुई बाहेर काढून घ्यायचं साखळीतनं। आणि जो इथला 1 नंबरचा कोणता पण खांब घ्यायचं आणि ते खांबाची जी साखळी असते आपली तिथे सुई घालून ही साखळी घ्यायचं। त्या साखळी घेऊन त्या साखळीमध्ये पण सुई घातलेली आहे बघा, आणि हा दोरा ओढून घ्यायचा इथं आपल्याला आणि मग 1 साखळी घ्यायचं आपल्याला असं। आता हे जे आपले साखळे आहेत 5 घेतलेल्या त्याला आपण खांब घालून घेऊया। असे डबल क्रोशे तयार करून घ्यायचं त्याला। 1 2 3 4 4 5 हे 6 असे 6 खांब तयार करून घ्यायचं। 1 2 3 4 साखळी तयार करून घ्यायचं आणि हे हा जो आहे आपण 6 घेतलेले खांब त्याला फक्त आपण त्याला अशी पलटी मारून घ्यायचं।
आणि जिथं आपण जॉईंट केली होती त्या साखळी तिथं आपल्याला सुई घालायचं आहे. सुईला आडा नाही घेतला मी, फक्त सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं आपल्याला. एक साखळी ओढून घ्यायचं आणि एक साखळी घ्यायची, परत त्याला अशी पलटी मारून घ्यायचं आणि तिथे आपल्याला 6 खांब तयार करून घ्यायचं. त्याच साखळीला सुरुवातीला जसे घेतले तसे 1 2 3 4 5 आणि 6 आणि 4 साखळ्या 1 2 3 4. परत त्याला पलटी मारून घ्यायचं. आता आपले इथे एका खांबामध्ये 2 पाकळ्या तयार आहेत. तर आता पुढच्या समोरचं जो साखळी आहे खांबावरची तिथे आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. एक साखळी घ्यायचं, त्यालाच पलटी मारून घ्यायचं आणि तिथे परत आपल्याला 6 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 साखळी तयार करून घ्यायचं. परत त्याच जिथं आपण सुरुवातीला खांब तयार करून घेतले सिंगल क्रोशे तिथेच आपल्याला अजून आणखीन एक सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं आणि एक साखळी आणि त्याच साखळीमध्ये परत 6 खांब आपल्याला तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6. परत 4 साखळी तयार करून घ्यायचं. 1 2 3 4. आता इथे आपण सिंगल क्रोशे 1 2 एका साखळीमध्ये तयार करून घेतलं होतं. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आणखीन आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं. सिंगल क्रोशे एक साखळी, परत त्या साखळीमध्ये 6 खांब आपल्याला तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 आणि 6. 4 साखळ्या 1 2 3 4. 4 साखळी तयार करून घेतली आपण आणि आता हर एक साखळीमध्ये आपण 2-2 पाकळ्या तयार करून घेतल्यात फुलांच्या. इथे एकातच 2 सिंगल क्रोशे तयार करून घेतलो. मग त्याच्या समोरच्यात एकातच 2 सिंगल क्रोशे तयार करून घेतलं आपण. आता समोरच्यात इथे एकातच आता एक सिंगल क्रोशे, तर आता आणखीन एक आपण त्या साखळीमध्ये सिंगल क्रोशे तयार करून घेऊया आणि परत एक साखळी घ्यायचं आणि ह्यालाच पलटी मारायचं असं आणि तिथे ह्या साखळीमध्ये 6 खांब आपण डबल क्रोशे तयार करून घ्यायचं आणि 4 साखळ्या 1 2. मी ह्या साखळीमध्ये खांब नाही घालत. हे बघा, ह्या सुईला आता मी बोटांचा दोरा घेतला गुंडाळून आणि ह्या साखळीच्या खालून सुई घालून हा दोरा ओढून घेतला आणि मग खांब तयार केलं. आणि आपल्या साखळीमध्ये सुई घालून खांब तयार करायचं नाही, त्या साखळीला घेऊन खांब तयार करायचे. असे आपल्याला 6 खांब तयार करून घ्यायचं आणि 4 साखळ्या 1 2 3 4. त्याच्यात आता इथे आपण एकातच 2 सिंगल क्रोशे तयार करून घेतलेत. आता त्याच्या समोर जो आहे तिथे आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. तर हे बघा, अशा आपल्याला छान छान अशा पाकळ्या तयार होतात. खूप सुंदर फूल दिसतं. आता आपल्या इथे 12 खांब तयार आहेत पांढऱ्या कलरचे. तर मी आता एकाच खांबामध्ये असे 2 पाकळे तयार करून घेतले एका खांबामध्ये. तर 12 खांबामध्ये असे आपल्याला 24 पाकळ्या तयार करायच्या आहेत अशा. तर आपण पूर्ण 24 पाकळ्या तयार करून घेऊया. 2 3 4
5 हे 6 4 साखळी घ्यायचं 1 2 3 4 त्याला परत पलटी मारून घ्यायचं त्या पाकळीला आणि त्याच ठिकाणी आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं आणि एक साखळी घ्यायची फक्त परत त्याला पलटी मारून घ्यायचं आणि तिथेच आपल्याला त्या साखळीमध्ये 6 खांब तयार करून घ्यायचं 1 2 3 4 5 हे 6 आणि 4 साखळ्या घ्यायचं 1 2 3 4 आता इथे आपण प्रत्येकी साखळीमध्ये एक एक घेतले तर आपण एकातच 2 खांब तयार करून घेतलेत आता त्याच्या समोरच्या तिथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं एक साखळी घ्यायचं आणि त्या साखळीमध्ये आपल्याला 6 खांब तयार करून घ्यायचे अजून माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर लाईक करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या फुलाच्या भोवताली आपण छानशी डिझाईन पण पाहणार आहोत खूप सुंदर अशी डिझाईन आहे त्याला आपण टेबलावर पण ठेवू शकतो शोसाठी 1 2 3 4 तर हे फूल आपण पूर्णपणे बनवून घेऊया तयार करून घेऊया आपण तर अशा पाकळ्या आपल्याला 24 पाकळ्या तयार पाहिजेत आणि हा पांढरे जे आहेत आपले ते पांढरे 12 खांब आहेत प्रत्येकी खांबामध्ये 2-2 पाकळ्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला हे आपले पूर्ण 24 पाकळ्या तयार आहेत इथनं मोजूया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 ते 24 पाकळ्या आपल्या तयार आहेत तर ही पाकळी आपण सुरुवातीची आपली पाकळी तयार आहे या पाकळीला आपण जॉईंट करून घेणार आहोत तर हे आपण जी साखळी घेतली होती त्या साखळीला ते जॉईंट करायची ते आपण 4 साखळ्या सुरुवातीला घेतले होते आणि त्याला आपण 6 पाकळ्या तयार करून घेतले होते हे बघा इथे साखळीचं ते 1 नंबर साखळी आहे तिथे आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं एक साखळी घ्यायचं आणि हा दोरा कट करून घ्यायचा हा दोरा ह्या खांबांमध्ये असं कट केलेला आहे तो झाकून टाकायचा असा 2-3 वेळेसला आड्या घेऊन असं आणि कट करायचं नंतर ना खूप सुंदर असं फूल तयार आहे एकावर एक असे पाकळ्या बसवलेत ना ते फूल खूप सुंदर दिसतं चला तर मग लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या साईडनं आपण डिझाईन तयार करणार आहोत त्या फुलाच्या तर आपण हे जो आता मध्ये पांढरा कलर आहे या पांढऱ्या कलरच्या मध्ये आणखीन आपण आपल्या आवडीनुसार काही पण लावू शकतो आपण छोटंसं गोंडा तयार करतो वेगळ्या कलरमध्ये या फुलांमध्ये लावू शकतो खूप सुंदर असं फूल तयार होतं